असं दुसऱ्याच्या बायकोला ताडू नये. मी कुठं ताडून बघतोय? मग कसं बघतोय? मला बघू वाटतंय म्हणूनच बघतोय की. हा चल, आला मोठा बघणारा. आधी पडलेली कामं करू. हाय का, पडलेली कामं करूच की, पण आधी असं डोळे भरून बघू दे की तुम्हाला. हा अय पेलवान, बास की. का डोळ्यानेच खातो का काय? हाय का, पर काय बी म्हणा बरं का, ह्यो नादच लय बेकार. हा बेकार का चांगला ते बघू रातच्याला, पण आधी हातातली कामं कर. चल. मग मी बी तेच म्हणतोय की करू की हातातली कामं. हा ए माद्या, भंजाळा का काय? हाय का, पण तुम्हाला सांग का, तुम्ही रात्री मिठीत आल्यापासून माझ्या काळजात नुसतं धड 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 होते बघा. हा? आणि सारखा तोच 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 विचार येतोय की. हा अरे माझा तुझं समज खरं आहे रे, पण रातची कामं अशी दिवसा करायला लागल्यावर उगा अंगलट बिंगलट यायची. हाय का, काय अंगलट येत नाही बघा. आणि तसं बी बघा की इकडं तिकडं या मळ्यात ना चिटपाखरू सुद्धा येत नाही बघा. मग करू की डाव, काय म्हणताय? ए मादा, येडाबिडा झाला की काय? उगा सरीपरी यायचा हुला. हाय का, आता नको लांब, डायरेक्ट उरकून घेऊ की आपलं काम. हा आणि कुणी बघितलं काय म्हणणार? आईला असं म्हणतोय. बरं काय करू आता, दोघं मिळून जाऊ की खाली वाड्यात? हा अरे पण आता आहे का, मी एक लय भारी जागा हेरून ठेवली बघा. हां मग तिकडेच करू की डाव. चला चला चला. अरे माझा हात सोड, तू चल पुढे, मी आलीच. आईला असं म्हणताय. बरं मी जातो पुढं, पण तुम्ही यायचं बरं का मागणं. हां हो येते, जा. येणार ना? हो. अंगा असं. का रे, असं काय बघतोय? परे, तुझे घारुळे डोळे बघतोय बघ. हां एकदम काचीगोटीसारखे आहेत. हा हां, ते तर आहे. पण परे ऐक ना, त्या डोळ्यामध्ये सध्या तरी माझ्यासाठी जागा आहे ना? म्हणजे म्हणजे हे बघ, तुझ्यासाठी ना मी दोस्तीत कुस्ती केली, त्या आतल्याच्या गांडीवर लात मारली, त्यामुळं मला असं वाटतंय की त्या डोळ्यामध्ये माझ्यासाठीच जागा असावी फक्त. अरे सोमू, तुझ्यासाठी माझ्या डोळ्यातच काय तर माझ्या मनात पण जागा झाली आहे बघ. हां असं असेल ना तर मग बरं आहे बघ. हां. बरं बरं ऐक ना, मी तुला काहीतरी मागावं आणि तू नाही द्यावं असं कधीच नाही होणार ना? आता तू ते काय मागतोय त्याच्यावर आहे बघ. हे बघ बरे, तुझ्यासाठी ना मी त्या आतल्याला आणि राम्याला दोघाला पण फाट्यावर मारल्या, आणि मग तूच असं मोजून मापून बोलणार असशील तर मग त्याचा काय उपयोग आहे? अरे सोमू, असं लगेच नको ना चिडू. हां बरं ठीक आहे, तू मागावं आणि मी द्यावं बस. असं असेल ना तर मग चांगलं आहे बघ. हम्म. बरं ऐक ना, हां. मागू का? काय? जे मागा वाटेल ते. ठीक आहे, माग. ऐक ना, एकतर मिठीत घे नाही तर पप्पी दे. काय? अगं एकतर मिठीत घे नाही तर पप्पी दे ना. मी काय म्हणते, इथे असं अचानक? इथे असं म्हणजे? अरे इथे जर आपल्याला कोणी बघितलं, आईला जाऊन सांगितलं आणि कांड झाला तर, म्हणून म्हणतेय मी. आईला ते बी आहे राव. एक काम कर, चल वड्यामध्ये, म्हणजे तिकडे कोणाला कळणार बी नाही आणि कांड पण नाही होणार. मी काय म्हणते सोमत, तू जास्त घाई नाही करत? अगं काय घाई नाही, चल चल चल. अगं चल.
बरं ठीक चल ठीक आहे. चल 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 घाल पटकन चप्पल. अतुल तुम्ही कधीपासून विचारात पडायला लागला हो? नाही विचारत नाही पडला. असं कसं विचारात नाही पडला? आणि तुम्ही कधीपासून खोटं बोलायला लागला माझ्यासोबत? आता काय खोटं बोललो? हेच की विचारात नाही पडला आणि विचारात तर पडलाय आणि खोटं बोलताय. जाऊ दे ग सोड. असं कसं सोड? काय झालं सांगा मला. अगं वर्षे त्या सोम्याचा विचार करतोय बघ. बघ की त्या परीसाठी लहानपणाची मैत्री त्याने फाट्यावर मारली आणि एवढं करून बी त्या राम्याला फुगवतोय. म्हणतो अतुलसोबत हिंडला ना तुझं लग्न होत नसतं म्हणतोय. काय करणार आता मी? अतुल तुम्ही असं सटरपटर गोष्टींचं कधीपासून टेन्शन घ्यायला लागला? त्या सोम्याचं जाऊ द्या, गेला तर गेला, त्याचं काय एवढं. आणि तुम्ही रामाचं काय टेन्शन घेऊ नका. रामासाठी बघू आपण एखादी पोरगी. आणि तसं माझी मावस बहीण आहे बरं काय, तिला बोलून बघते मी. त्यामुळे तुम्ही असल्या गोष्टींचा लोड घेऊ नका. आणि जर घ्यायचंच आहे तर मग मला जवळ घ्या की. आपल्या घरात लवकरात लवकर पाळणा कसा हलल त्याचा विचार करा. हे वर्षे कुठं पण कशी सुरू होतेस तू? असं का करताय? लग्नाच्या अगोदर तुम्ही मला किती गोड गोड बोलायचा आणि आता मी बोलते तर तुम्हाला नको वाटतंय वे? खरं आहे ग तुझं, पण तसल्या गोष्टी अशा उन्हातानात करतात होय. मग चला आपल्या जुन्या जागेवर भेटू. तसं बी आपण तिथं लग्नाच्या तिथे घाबरून घाबरून भेटायचो. आता आपलं लग्न झालं ना, आता बिंदास भेटू. चला अरे येडी झालीस काय? सोडाच. चला आतून. अवघड आहे बाई तुझं. काय अवघड नाही, सगळं सोपं आहे. चला अगं ऐक माझं नको. आतून चला. वर्षे चला कोण आहे? कोण आहे सांगणार आहे का नाही? कोण आहे? बर मीच ओळखते कोण आहे. हात बघू. हात तर खूपच लहान आहेत, म्हणजे आमचा पहिलवान तर नाहीये. चेहरा बघू. अच्छा म्हणजे हा अतुल पण नाहीये, दाढी नाहीये तर कोण आहे? कोण आहे? ना 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 कोण आहे पण ना. कसं काय ओळखलं तुम्ही? कसं काय ओळखलं म्हणजे? तुम्हाला नाही ओळखणार तर कोणाला ओळखणार? हां ते बी बरोबर आहे म्हणा तुमचं. बाकी महादेव कुठं दिसत नाही. असते ना तसं कुठेतरी काम बिम करत. हां बरं मी काय म्हणतो, महादेव जसं काम करतो तसं आपण बी काम करायला पाहिजे आहे का नाही? हां केलं पाहिजे की काम. म्हणजे तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं आहे ते? होय कळतंय की. आणि अंगाशी चांगलं भिंतय बी. आईला काय गोड बोलती राव बाई. असं ऐकलं का नाही, म्हणजे अंगाचं पाणी पाणीच होते बघा. ना ना तुम्ही पण ना. हां ना. होय ना. हां ना. बस ना. या ना. थांबा ना. आता थांबत नसतो यो नाना. ओ ना ना. ओय नाना अरे उठ ना. ओय उठ की. माधुरी रामे तू. अरे रामे एवढं चांगलं स्वप्न बघत होतो, मोडलं केलं का तू? अरे का तू इथं स्वप्न बघत झोपलाय आणि तिकडे सोम्या गेला आपलं स्वप्न घेऊन वाड्यात. काय काय बोलतोय? अरे सोम्या का ना आपल्या परीला घेऊन वाड्यात गेला का? चल लवकर. काय
खरं बोलतोय ना? अरे तुला जर माझ्या विश्वास नसला तर तुला तुझ्या डोळ्याने धावतो. चल लवकर. ते आयला त्या स्वाम्याच्या बघतोच त्याला. चल. आय घाला लागा तू कुठं झोपला इथं सपन बघत. त्याची हाडं मोडून या मायातच गाडीन. चल चल ना चल. आलो आलो. हे बघ ना 3 जोड्या वाड्यात घुसल्यात बघ. एक परीची, एक तायडीची आणि एक अतुल भाऊची. पण अतुल भाऊचं ठीक आहे र, महाद्यातून सोम्यात जरा आगाऊस होतोय बघ. राम्या बरोबर आहे तुझं. आपण आहे ना असं काहीतरी डाव टाकला पाहिजे का नाही? या समद्यांचा मेळच नाही लागला पाहिजे बघ. नेमकं करायचं काय ना आपण? आता हे बघ, तायडीन महाद्या ह्या बांधावरनं चाललेत बरोबर. अतुलांवर्षी ह्या बांधावरनं चाललेत आहे का नाही? म्हणजे समधी वेगवेगळ्या दिशेला चाललीत की. आपण असं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे ही समधी मधी एकत्र यायला प्रवृत्त झाली पाहिजेत बघ. पण प्रवृत्ती म्हणजे काय आता? प्रवृत्त म्हणजे भाग पाडला पाहिजे त्यांना. म्हणजे ती तिघं एका जाग्याला आणायची. हा. पण आता काय करायचं नेमकं? आपण काय करू, एक काम करू. तू काय कर, तायडीन महाद्याकडे जा आणि त्यांना ह्या साईडला वळव. मी अतुलवर्षीकडे जातो, त्यांना ह्या साईडला वळवतो. म्हणजे कसं ही समधी मध्ये आली का नाही, त्या सोमाचा आणि परीचा डावच फसेल बघ. हां, एक नंबर प्लॅन आहे बघ ना. आहे का नाही? हां चल मग कामाला लागू. हां येतो मी. जा चल लवकर. चल चल. चला की लवकर पाय उचला. हा, आणि मी म्हणलं होतं का ना तुम्हाला, इथं कोण सुद्धा नाही बघा. चला लवकर या. मग पैलवान तिकडे कुठं? ए तुला काय करायचं आहे रे? आयला असं विचारलं राव पैलवान. आणि ताई बी हाय वय संग. काय बोलतोय रे ह्यो? मार खायचा बोलतोय, दुसरं काय बोलायचं आहे? हाय का पैलवान? जातो बाबा मी. उग घेणं आणि देणं आणि खंदील लावून येणं. चलू द्या तुमचं. आपलं तिकडे सावलीला वड्यात जाऊन बसलेलं बरं. चलू द्या तुमचं. जाऊ का? वड्यात चाललो. यायला हे झक मारे रामेच्या वड्यातच उलटायला लागला ही बी. आता कसं काय करायचं? आता कसं कुसं राहू दे. चल कामाला लागू. ऐका आपण बघू काय तर आपण. आता पण बिनी राहू दे. चल घरी. लागला रातची स्वप्न दिवसा बघायला. हो. आईला ह्या रामेचे आ चांगला दुपारचा डाव आहे घरानं मोडला माझा. चला आता हात हलवी चाक मारे. ए नाना काय झालं पळायला? अहो खाली बिबट्या बघितलं मी, बिबट्या. अयो खरंच का काय? वय त्याचं काय झालं, मी आणि लाल्या खाली हागायला गेलो होतो, तेवढ्यात आम्हाला बिबट्या दिसल्या आणि मग काय मी नीट पळत निघालो बघा. हां. ओ आता कसं करायचं? ए ह्याच्याकडून नादा लागते तर जा खाली अड्ड्यावर. आहे का, जायचं जावा, पण मी जे डोळ्यांनी बघितलं तेच सांगतोय बघा. बाकी तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर मग जावा. मी तर पळतो बाबा. बिबट्या आला, बिबट्या पळा, बिबट्या आला, बिबट्या दिसला, बिबट्या. ओ चल आपण पण जाऊ घरी. नको. कुठला बिबट्या द्यावा? खोटं बोलते ना नाही. चल. अहो पण ती लाल्या पण खाली आहे ना, मग ते कसं वाटतंय. चला आपण घरीच जाऊ. आहे का आता? मग मगाशी मी काय बोलत होतो? हां सारखं तुझं चला खाली चला खाली, मला अड्ड्यावर जायचंय. चला. राधा घरी. ए परे काय चाललंय ग? काय नाही, ते बोरं बघायला गेले होते. जशी आई तशी लेक. एकीकडं सोमाला फसवती आणि दुसरी. ए भिकारे काय बोललीस ग? तुझ्या ऐकलं ना, तीच बोलली मी. जरा मापात राहा, नाही तुझं तोंड बंद केलं ना तर नावाची तायडी नाही. अगं जा, तू इथं आली जगायला आणि लागली माझं तोंड बंद करायला. दुसऱ्याची पोरं फसवण्यापेक्षा आहे ना कधी पण कामं करून जगलेलं बरं. होय ते दिसतंय की मला, कोण कोणाला फसवते आणि कोण काय करतंय ते. तू नको सांगू. आणि होय रे सोम्या,
तू आतुलच्या रामाची दोस्ती का तोडली? जरा सांग हिला पण कोणामुळे तोडली आणि का तोडली ते हिला पण कळू दे की. आई तू काय ऐकून घेते यायचं? दे ना 2-4 लावणीला. ए परे गव्हापासून ठोका टाकेन. त्या दोघींची भांडणं चालेत ना, तुझं काय मध्ये मध्ये? ए आतल्या हा बायांच्या मध्ये तुझं काय असतं सारखं? गप बस की जरा. आईला राम्या करायला गेलो एक आणि झालं एक बघ. भांडणं तर नाही ना लागली? मग काय तर लागा आगीत तेल टाकायचं काम केले बघ आपण. अवघडच झालंय बघ. जाऊ दे आता, चल तेवढं मिठू बांधणं. अरे नको नको, त्याचं काय आहे ना, मी पडतो बाहेरचा, तू जा, तू बघ काय करायचं ते. मी काय करतो, लाला जाऊन शोधतो आणि परी हातातून जायच्या आहे ना, दोन्ही पोरींचा हात मागतो बघ काय, आणि आता निघतो. तू जा, तू जा ना, तू तू मिटवशील चांगलं, जा तू मिटव, तू भारी मिटवतो. बेकार बोकात आहे रे. अतुल भाऊ जावं लागते आता. अगं जा निघित ना, आली पण करायला. मी कोणाला बोलतेस का? तुमच्या दोघांनाच म्हणते मी, निघायत ना. थांब ग, कधी ना कधी तावडीत घालतीलच ना, तेव्हा तू आहे मी एक बरे मागव तू. रोजची म्हणजे बाय तोंडा पुढं कसं नाही गार केलं का तुला तुला घे की मग वड मागे. तू नाही तुझ्या बायकोला पाहिलं बघतो माझं मी. चल. तुझं तोंड बंद कर आधी. हो, तुम्ही कुठं नादी लागता ह्यांच्या? बरे तुझा बरं घरी हा आणि सोमा जातीला घेऊ. ए बरे चल, कुठं येड्यांची नादी लागली? हा जा जा, लय शेण्या बोकात आहे. ए काळ्या तू तर गपच रे. ए टोकरे गद्दार साले. टोकरे म्हणतो का टोकरू गप्पा? अरे नको पडू. ए रामे सोड. ए रामे यार बात कर के. सोम्या सोड. सोम्या सोड. अरे सोड की तुमच्या आईचा. ए सोम्या. अरे सोड की राम्या, सोड. सोम्या गप सोड. गप सोड. राम्या, ए, सांगतो. जा बरं घरी घेऊ. पुढचं मंदिर रामाच्या नादी लागतं. ए जा जा मंद राम्या म्हणे, राम्या सांगतो. मंद एक ती कावतो एखादी. ए राम्या तुला जास्त झालं काय लय? ए महात्या ए अरे गप्प आहे, चल, चल चल. चल बायको चल. शो संपला आता. ए आतल्या घेऊन जा. ह्यांना ठोकायचं. ठोकू म्हण परत, चल. तायडीला बघतेच चांगले एक दिवस. आले हा. चल जाऊ आपण ताडीला विचारू जाऊ. अरे पण ती नाही म्हटली तर. अरे नाही कशाने म्हणाल, अरे तुला का अर्ध्या माळ्याचा मालक आहे हा, आणि आईबापाला दुसरं काय पाहिजे असतं. हा बघ, जर तुला ती नाही बोललीच तर मी आहे की. अरे मी अख्ख्या माळ्याचा मालक आहे माझ्या, मी मागतो लगेच परीचा हात माझ्यासाठी. हा चल ना तू असल्यावर काय टेन्शन नाही. चल आईला सुपारीच फोडू आज. तुम्ही केला ताण घेऊ नका, मी बघतो एकाला परत काय असेल ते. हा हो मामी थांबा की, जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. त्याचं काय आहे, यो बघा यो अर्ध्या माळ्याचा मालक आहे आणि मी अख्ख्या माळ्याचा मालक आहे बघा. त्यामुळे तुमची एक पोरगी द्या की आम्हाला. हां म्हणजे कसं आमचं ठरलं आहे, सर याची आणि परी या नाण्या बिबट्याची आहे का नाही? हा ए बिबट्या, इथं डोक्याचं दही झाले सकाळपासून, चल निघ. का हो त्या की नानी आता जा, आलं परत बोल काय असेल ते. सुपारीच फोडून जाऊ की. तुला म्हणलं का नाही परत कशात आडव्यात जाऊ नको म्हणून. निघ जा म्हणलं आता ना. जा, आता डोक्याला शॉर्ट करू नको. हो लाला साहेब जाऊ तुम्ही बघू परत. परत बघू. जाऊ दे लाला साहेब. हे जे यायला बिबट्या म्हणून एक नंबरचं कपटे ते नाणे, त्याचा विचार कर नका तुम्ही. पण मी काय म्हणतो, आपण ना त्या लाल्याचा विचार करू शकतो बघा. काय म्हणताय हा? म्हणजे हाय जरा वयातनं गेलंय जरा, पण तिलाही कामाचा माणूस आहे बघा आपल्याला. हा होय का बायको, आजकाल तुला लयच राग येतो. त्या बाईचं थोबाड बघितलं ना, माझ्या डोक्याची आठीच सरकती बघा. बर ते जाऊ द्या, माझं डोकं दुखायला लागलंय. चला घरी जाऊन चहा पिऊ. भर दुपारचं चहा. मला डोकं दुखतंय ना, मला चहा प्यायचा आहे. चला. अगं वर्षे, तू घरी जा आणि चहा करून पी. मी राम्याला तिकडे जातो की जरा. बरं. आता बघा, त्या आतल्याच्या आपल्याला सगळ्यांना सावळण्यासाठी ह्यो लाल्या लय कामाचा माणूस आहे आपल्या. कसा? अहो मी सांगतो ना तुम्हाला. आता बघा, ह्या वड्याजवळची पट्टी आहे का नाही, ती पट्टी आहे लाल्याची, आणि आपल्याला पलीकडच्या रानात जाण्यासाठी ह्या लाल्याच्याच रानातनं जावं लागतंय ना. हा मग आता तुम्ही जर लाल्याला सरी द्यायचा डाव जर तुम्ही त्याला टाकला तर बघा, तर आपल्याला तिकडं पलीकडे जाऊच देणार नाही ती. हां म्हणजे आपण जी बोलल तीच तो लाल्या ऐकल बघा. आणि एकदा का तुम्ही बोललेला आणि आपण बोललेला डाव सक्सेस झाला तर बघा, अहो त्या कडूचं जाणं येणंच बंद होईल तिथनं, लई त्रास होईल त्याला. म्हणजे कसा वाटला माझा डाव? हा
डाव तर चांगलाच आहे पण त्या म्हाताऱ्याला आपली सरी द्यायची म्हणजे ऐका आता ती कुठं तुमची सखी पोरगी आहे तेव्हा हा पण विचार करा आपल्याला किती आणि काय काय फायदा होईल हा बघा ह्यो मळा बी आपला होईल गावातला बंगला बी आपला होईल म्हणजे सगळंच आपलं होईल हा? पण याला आल्या पटायचं का म्हणजे आपण म्हणाल तसं ऐकल का हाय का अहो अशा तुमच्या गोड गोड बोलण्यानं ह्यो लग्न झालेला पैलवान जर पटत असेल तर तो बिन लग्नाचा लाल्या का नाही पटणार आ म्हणजे मी काय म्हणतोय अहो त्याला तुम्ही एकदा पटवाच काय म्हणताय असं आहे हा तर बघाच तुम्ही इथून पुढे त्या लाल्याच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द या तायडीचाच असं मग काय तर या आतल्याची जर झाक आपल्याला जिरवायची असेल का हा तर लाल्या लय उपयोगाचा आहे बघा त्यामुळं काही बी करू तेवढा डाव तुम्ही टाकला का नाही तर बघा बर बर इथल्या मालकीन बाई तुम्हीच आ. माधुरीताई बरं आहेत का काय चाललंय अगं वर्षा तू होय मी बरी आहे ना तू बरी आहे का माझं काय चाललंय रोजच्याच कुठाने का ग काय झालं काय नाही जाऊ दे सोडा मी गावात चालली मग असं म्हटलं चहा करावं तर साखरच संपली आणि त्यांनी बी खाली काम करतात म्हटलं मग आपणच जाऊन घेऊन यावा जाते मी एकटी कुठं जाते एवढ्या लांब थांब तू मी आणून देते तुला साखर चहा बनवून पी तू घरी जाऊन अहो नाही नाही नको तुम्ही बसा मी जाऊन लगेच येते साखर घेऊन अगं नको थांब चल आतमध्ये मी चहा बनवते तू पिऊन जा आणि साखरच आणायची आहे ना तर आतूला आल्यावर जा तुम्ही दोघं साखर आणायला एकटी नको जा चल बरं आत बरं आता चहाचं नाव काढते तर चला मग चहाला नाही म्हणू शकत नाही आता कसं चल ये बस ठेवते मी लगेच चहा तुम्हीच बसा आज चहा मी करते अगं वर्षा अजून एवढे बी काय नाही अवघडले मी हां तुम्ही अवघडले नाही तरी बी तुम्ही बसा मी चहा आणते बनवून बरं बाई जा करतोच आता कसं बोललात ताई साखर कुठे ठेवली हां हां सापडली घ्या चहा घ्या काय झालं अगं घेतो घेते मी जास्त गरम चहा नाही पित ना थंड झाल्यावर पिते थंड चहा पिण्यात काय मजा आहे खरी मजा तर आहे ना गरम गरम चहा पिण्यातच आहे ती पण चहाच्या चटक्यासोबत आई कसला विचार करताय काही नाही ग वर्षा बघ ना आपण किती दिवसापासून एकमेकांना ओळखतो पण आज पहिल्यांदा तू माझ्या घरी आली तर कसं असतंय ना प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते बघा ते झालं बघ मग बाकी तुझा संसार कसा चालू आहे आता कसं असणार आहे लग्नाच्या पहिल्याच दिवशी भाऊने घरातून हाकलून दिलं चालू आहे सगळं घरात अजून गॅस नाही किराणा नाही भांडीकुंडी नाहीत साधा हातरून पांघरून बी घरात नीट नाही एक एक दिवस कसा काढतोय ना आमच्या मला माहिती आहे भाऊचं चुकलंच ग वर्षा किती जरी काय जरी केलं ना तर ते घर अतुलचं पण आहेच की आणि तसं बी त्या बाहेरच्या बायाला आणून ठेवले घरामध्ये आणि तुम्हाला असं हाकलून काढले बाहेर तिला हिथं आणून बसवलं त्याचं काय नाही हो पण ती बाई तेवढ्या लायकीची पण नाही तुम्हाला माहिती आहे का उडसूट मला टोमणं मारत असती घालून पाडून बोलती तसं काय हा मळान बंगला तरी बापाच्या जहागिरीच आहे आणि तसं बी तुला टोमणं मारायचं तिचा काय संबंध ग तेवढी अक्कल तिला पाहिजे की पण त्या बाईची आहे ना आज मी चांगलीच जिरवली कसं काय झालं होतं जाऊ द्या त्या नालक बाईचं नाव जरी काढलं ना तरी डोकं दुखतंय बघा माझं मी काय म्हणते वर्षा त्या बाईचं ना तू अजिबात ऐकून घेऊ नको बघ तू जेवढं शांत बसशील ना तेवढं ती बाई आगोपणा करणार मी शांत बसते वे
तुम्ही मगाशी ना खाली मळ्यात पाहिजे होता. त्या बाईची कशी बोबडी वळवली ना मी, तुम्ही ते बघायला पाहिजे होतं मग. असंच पाहिजे बघ त्या कडूबाईला. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला गोड गोड बोलून त्या बाईने फसवलं. मला काय वाटते वर्षा, त्या बाईचा ना चांगलाच मोठा प्लॅन आहे बघ. मी काय म्हणते, तू आणि अतुल ना तिच्यावर बारीक लक्ष द्या. काय करणार ती करून करून? त्या नालायकबाईचा डोळा आहे ना त्या मळ्यावर आणि बंगल्यावर आहे, हे चांगलं ध्यानात आलंय माझ्या. पण मी बी काय कच्ची नाही. तिला इथून कशी पळवून लावते ना बघा. आणि तिला तर नाही ना पळवून लावलं तर नावाची वर्षा नाही मी. वर्षा, तू बी ना दिसत अशी नाही बघ, लय कडक आहेस. आणि अतुलला बी अशीच बायको पाहिजे होती बघ. काही काय बोलताय तुम्ही? बरं चहा घ्या, तर परत गरम करावं लागेल. हा घेते घेते. वर्षा, आज तुला भेटून ना लई बरं वाटलं बघ. नाहीतर ह्या मळ्यात कोण बाई आहे ना कोण बाबा आहे, रोज एकटीच भूतासारखी बसते बघ. तुला भेटले तर आज असं वाटलं जसं दोन्ही मैत्रीण भेटली मला. तसं असेल ना तर तुमची मैत्रीणच समजा मला. आणि तुम्हाला कधी बसू वाटलं बोलू वाटलं ना तर बिंदास माझ्याकडे या. ये नक्की येईन. आणि तुला बी सांगते, काही कमी पडलं लागलं ना तर हक्काने मोठ्या बहिणीसारखं येऊन मागायचं बघ, समजलं ना? हो. बरं चला निघते मी आता, त्यांनी यायची वेळ झाली. बरं बरं ये चौकशी. हां काळजी घ्या तुमची. हो घेते घेते ये. हा ह्या वक्ताला इकडं? असं दचकायला काय झालं? नाही नाही, मी कुठे दचकलो नाही म्हणजे सकाळी नानान तुम्ही घराकडे आला होता, माझा मूड नव्हता चांगला. मग तुम्ही गेल्यानंतर माझा राग शांत झाला, मग म्हणले बोलावं तुमच्याशी म्हणून आले. बोलू का? बोला की बोला की. नाही म्हणजे तुमच्यासारखा मोठा माणूस माझ्या मुलगीला मागणी घालायला येतो ना, हेच लय मोठं नशीब आहे माझं. त्यात काय मामी एवढं? त्यात काय नाही म्हणजे तुमच्यासारखा मोठा माणूस, घरंदाज जमीनदार माणूस माझ्या मुलगीला स्वतःहून मागणी घालायला येतो, ही काही लहान गोष्ट नाही आहे. लय मोठं म्हण आहे तुमचं, कळते का? हो कळते कळते. मी विचार केला मुलींना विचारच तर कशाला वेळ घालवा, म्हणून स्वतःचा निर्णय घेतला आणि तुम्हाला निर्णय सांगायला आले. मग काय 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 निर्णय झाला मामी? तर ठरलं तर मग माझ्या सरीचा नवरा म्हणजे माझा मोठा जावे तुम्ही व्हायचं, लालाचं. अरे वा वा वा. पण आता पण कशाला मामी? पण माझ्या सरीचा जो कोणी नवरा असेल म्हणजे माझा मोठा जावे, त्याने माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी म्हणेल तसं म्हणेल ते करावं लागेल. अहो तुम्ही बोला तरी, काय करायचंय काय? तसं करायचं काय बी नाही. त्यातलं मला लय त्रास देऊ राहिला, माझ्या डोक्यात जायला लागलं. आणि त्याचा काटा काढायला तुम्ही माझी मदत करायची, तर सरी तुमची. नाहीतर अहो मदत करायचं तर आता विषयच येत नाही. आजपासून हा लाल्या तुमचा आणि हा अख्खा माळा तुमचा. त्या आतल्याचा काटा काढून टाकू आपण. असं? हा तर मग ठरलं, आजपासून सरी तुमची आणि ही तायडी पण तुमची. कळालं? कळ कळ कळ. शब्बास जावई बापू, शब्बास. बरं चला मी घरी जाते, सरीला लग्नासाठी तयार करते आणि पुढचं काय करायचं ते आपण ठरवूच. येऊ का? ठरलं ठरलं ठरलं, आता आपलं लग्न ठरलंय. घोडा बुक करा, घोडा बुक करा. सरू कुठे चालली एवढी सकाळ सकाळ? चाललंय कुठेतरी. तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचंय? हा लागली का सकाळ सकाळ वाईट मंगळ बोलायला? अगं तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं. ते काम आहे तिकडे खाली, चाललंय तिकडेच. अगं मग असं नीट गोडीत बोल ना. हा कसं आहे, तुझं काम काय आणि माझं काम काय? आता तू माझी होणारी बायको आहे. होणारी बायको म्हणजे? अहो काय बोलायचंय काय तुम्हाला? बोलायचे काय? मग तुला काय आईने सांगितलं नाही वाटतं? अगं तुझ्या आईला बी पसंत आहे मी आणि तुझ्या बापालाही पसंत आहे. आपलं लग्न ठरवलंय त्यांनी, म्हणून मला तुझी काळजी वाटते. आता तू माझी होणारी बायको आहे सरू. हे बघा, ज्याने कोणी माझं लग्न जमवलं असेल ना तर ते डायरेक्ट येऊन मला सांगल. मी उगाच सायऱ्या गैऱ्यावर विश्वास ठेवायला रिकामी नाहीये. आणि हा, तुमच्यासारख्या डबल वयाच्या माणसासंग तर कधीच लग्न करणार नाही, कळलं का? डबल व्हायचा म्हणते का मला? चल वाड्यात तुला दाखवतो. चल थोडं माझं तुम्हाला नीट सांगते. चल चल. नीट बोलायचं माझ्याशी, कळलं का? सरक बाजूला.
अहो जाय बापू असं सकाळ सकाळ अहो काय जावं बापू नुसतं लावलंय. पुरीच्या कानावर तरी घालायचा असतो हा विषय. म्हणजे अहो म्हणजे काय, त्या सरीने सकाळ सकाळ माझी आबरू काढली ना, डायरेक्ट तोंडावर नकार दिला. अहो जाय बापू जरा कळेल असं सांगा. काय कळेल असं? कालचा आपला हा विषय मला वाटलं तुम्ही सरीला सांगितलं असेल, म्हणून मी आपलं उगाच तिला बोलायला गेलो, तर डायरेक्ट तिनं माझी आबरू काढली ना आणि तोंडावर नकार देऊन टाकलं तिनं. काय अहो पण तुम्हाला बोलायची काय गरज होती? मी सांगणार होते ना माझ्या सोयीने आज तिला. अहो काय तुमच्या सोयीनं, एकतर माझं वय निघून होत चाललंय आणि तुम्ही लावलंय उद्या परवा उद्या परवा. आता ते काय नाही, त्या सरीवर मला लग्न बी नाही करायचं. आता तुम्ही एक काम करा, त्या डायरेक्ट परीला विचारा, बघा आमचं 100% जुळतंय का नाही. अहो जावई बापू उगा चिडचिड करू नका. अहो चिडचिड नाही करत हो, फक्त घाई करतोय जरा, बाकी काय नाही. जशी तुम्ही घाई करताय ना तशी मी पण घाई करते आणि समजवते सरीला, करते तयार लग्नाला. आता तसं बी विचार केला तर तुमचं वय जरा जास्तच आहे, पण काळजी करू नका सर, नाहीतर ही बी नाही आणि ती बी नाही. कळते ना मी काय सांगते ते. ओ ओ जावई बापू समजलं ना मी काय बोलते ते? समजतंय हो, समजतंय. हंगा असं मी म्हणते ना ते समजा असं समजून घ्यायचं. आणि जरा गोड खायचं असलं ना तर थोडंसं कडू चाखावंच लागतं. कळतंय ना? कळतंय कळतंय. हंगा असं काय मग लाला साहेब, हा आज लय निवांत? काय नाही, आपली उरकली कामं सगळी, आता झालो निवांत बसतोय जरा. बर बर. आता ह्या आंब्याच्या झाडाखाली बी लय गार वाटतंय बरं का, आणि आम्हाला बी असं काम सोडून बसू वाटतंय, पण आता मालकीन बाई काय बसू देते तुम्ही आपल्याला? होय अरे लय कामाला लावते. नाही नाही, तू कुठे लय कामाला होता? पण आता काय करणार, तुम्हाला बी एवढं टेन्शन असतंय आणि एवढा त्रास असतोय, तर मग तुम्ही कसं सांगाल आम्हाला काम? टेन्शन? कसलं टेन्शन? अरे टेन्शन लाल्या, तुला माहित नाही का टेन्शन? आला का त्या आतल्याचा मॅटर तुझ्या कानावर आला नाही होय? आला का नाकीनं आणलंय त्यांनी ह्यांच्या, हा? अरे सुळू पुळू करून सोडलंय ह्यांना. आता आता आम्ही इथं जगा आलेली माणसं, हा कसं तरी जगायचं, पण आता काय करणार, करायचं सण जगायचं तसंच, आता काय. मग काय तर. पण महाद्या तुला एक बोलायचं राहून गेलं बघ, तू आजपासून आहे ना लाला म्हणू नको. मग काय म्हणू? आपलं होणारं मोठं जावं आहे ती लाला साहेब, मग तेच नाही लाला साहेब. अरे बाप रे बाप, आ लगा चांगलंच डाव टाकलं की रे, हा म्हणजे लय हुशारीनं वागायला लागलाय तू बी. लाल्या आपलं लाला साहेब, हा ते काय आता वरती आपलं देवाच्या हातात. होय की बरं आहे बरं आहे, म्हणजे चांगलंच आहे बरं का. आता लाला साहेबांसारखा जावाय बापू म्हणजे आता त्या आतल्याला काय सुट्टीच नाही, हा म्हणजे हा एवढा मोठा माणूस लाला साहेबांसारखा एवढा दांडगा गडी, हा आता आतल्या काही तर राहत नाही, पळवूनच लावतात लाला साहेब आपलं. बघा तू सरू, अगे सरू, चल जा बरं तू घरी, आता कवर बसणार आहेस? खरं सांगू का, मला तिकडे अजिबात जावंसं वाटत नाही आहे. मला फक्त असं तू आणि मी इथेच शांत बसून राहावंसं वाटतंय. अगं होय, पण इथं असं बसून काय होणार आहे? हे बघ, इथे बसून ना तुझं काम होणार आहे ना इथं बसून माझं काम होणार आहे. त्यापेक्षा तू जा ना घरी. अरे पण त्या दलिंदर लोकांमध्ये अजिबात जायची इच्छा नाही आहे माझी. आणि तुझं काय, तुला जायचं आहे का? जायचं असेल तर तू जा, मी बसते आपली एकटी इथे. आणि तुला एकटीला भीती वाटणार नाही का? मी नाही भीत कशालाच. अरे बापरे, इथे लहान सहान गोष्टीवर नाही ती येऊन रडत बसतेस आणि भीती वाटणार नाही म्हणते. नाहीतर काय, त्या सौदेबाज लोकांमध्ये जाण्यापेक्षा मी आपल्या इथे शांत बसलेलेच बरं आहे. बरं बाई बस, ऑलरेडी या विषयावरती आपलं भरपूर बोलून झालं, त्यामुळे हा विषय इथेच बंद करूयात आणि शांत बसूया. ठीक आहे, बसूयात शांतच. हो, फक्त शांत बसूया. खरं राम्या, हां सोम्याला येडायला का
पोरीच्या नादाला लागून आपल्या फाट्यावर नव्हतं मारा पाहिजे. येड निक्का येड जवळ बघा ती सोम्या. पण तुम्हाला सांगू अतुल भाऊ, त्याला काय ती परी बिरी पटत नसती बघा. अरे आगावबाईची आगाव पोरगी लागा ती. मला माहिती आहे त्यांच्या मनात काय चाललं ते. अरे एक प्रॉपर्टीकडे बनवून आहे का नाही तर परीला नानाला देईल, पण सोम्याला काही घंटा देत नसते बघ. आणि फाकड्या लागला तिच्या ना आधी. पण त्यात सोम्या तर काय करणार हो अतुल भाऊ, पोरगी दिसतेस लय वांडच व. खरायला का तुझं. पण रामा तू काय टेन्शन नको घेऊ. वर्ष आहे का ना तिची मावस बहीण लत्ती लय भारी दिसती लागा. देतो की तुला जॅक लावून. आता ती बघा आता तुमच्या ह्याने. ये होय अतुल भाऊ, ती बांधवर का तायडी का हो? होय केला का, पण त्यासोबत कोण आहे. ती आई घालून महाद्यान ती बिन लागणार सांडला आल्या दिसतोय. द्या का बाईने चांगलं नादा लावलंय बरं का ह्यांना. होय राव, नादाला तर लावलंय, पण ते आपल्याकडे कशाला यायला लागल्यात. येऊ दे की भाऊ काय म्हणतात. चल बघू तर बघू. तो का आतले यायला लागलाय बघा. आणि लाला साहेब ठरल्याप्रमाणे बोलायचं बरं का. हा इथनं वरीच जाऊ द्यायचं नाही त्याला. अहो तुम्ही बघा की केवढा आल्या आपल्या सासूबाईसाठी काय काय करतोय ते. काय लाला काय विषय, आज लय आनंदात दिसतोयस. ए केवढा आल्या आनंदात असू नाही तर दुःखात असू, परत ह्या पट्टीत नाही याचं नाही. चल हो माग आणि सरळ वरच्या रस्त्याने निघून जायचं. बघायला आल्या हे तू बोलतोय बरं का, पण हे बोलाय तुला दोघांना लावलंय खरं का नाही. ए ते आमचं काय बी असू, चल पहिला हालीत ना हल. अरे लाल्या जरा मापात, आजपर्यंत येत नाही तो इथनं जातोय, कधी अडवलं नसते. मग आता का या बयाने चांगलंच कान भरलेलं दिसतं तुझं. हा एक गोष्ट लक्षात ठेव, ही बाया आज तर उद्या नाही, आपल्याला दोघाला इथं राहायचंय. त्यामुळं नीट बोलायचं, नाहीतर लय अवघड जाईल बघ. ए आतल्या ते आमचं आम्ही परत बघू, तू आता माझ्या रानात निघ. चल हल. बर आता जातो, पण तुम्ही असा रंडीचा डाव टाकून माझ्यावर गेमा करणार असाल ना तर लय महागात जाईल. काय माध्या महागात जाईल का नाही. अरे ती महागात जाऊ ना तर स्वस्तात जाऊ, ती बघू की आमच्या आम्ही. पण तू जर खरा मर्दगडी असतील का ना तर लाला साहेबांचं ऐकतील. चल चल निघ. होय की बघतेच की मी इथून पुढं कसा मला वचकून बोलतोयस ती. चल पळ निघित ना. ए भैया जातो की, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मी तुमच्या सगळ्यांचे ठासल ना तेव्हा मात्र पळून जाऊ नका म्हणजे झालं. ए जा आला मोठा ठासणारा. हल हल इथनं. कळतंय रे बिन लाजाच्या लाल्या, ही बया बोलली असेल लग्नाला पोरगी देतो म्हणून उडा लागलाय ना. शाळेला सगळं कळतंय. येतो. हो अतुल भाऊ, यांचं काय ऐकताय. चला ह्यांना काय भेटतंय हो? ए धक्का कोणाला देतो तुला. मग काय तुझा मुका घेऊ का आता. चल मागे चल. चला अतुल भाऊ. ए अरे चल भाऊ. ए अरे तुम्हाला सांगितलं कळतं का. हल ना हल, परत इकडे फिरकायचं नाही. हल चल. आता तुम्हाला सुट्टी नाही वागानो. शाळेला तुमच्या पहिल्यावर तुम्ही केला ना शेवटचा गाव पट्ट्या करणार. जा मोठा लाकूड तोडे असले गाव टाकणार. पळ हो तिकडे. बर ए बाबा तुझं बरं बुर राहू दे आता. हा ए वैताग आलाय ना. चल चल निघ. होय की जातो की. शाळेला चढ राम्या, बघतो त्यांना कुठं ना कुठं धावतील की आई गेली आईच्या गावात त्यांच्या. ए येतो बायल्यांनो. शब्बास पट्ट्यानो शब्बास. या नाचक्याच इथलं पळून लावायचं असलं ना तरी आपली दादागिरी थांबलीच नाही पाहिजे. नाही थांबणार. आता बघा कसं करतो, त्याचं जगणं मुश्किल करून टाकतो इथनं. चला तुम्हाला तायडीच्या हातचा थंडगार सरबत प्यायला देते. होय की. चला.